आणि त्यांचा सगळ्यांची वात्सल्य आणि त्या वात्सल्याचा ममतेचा प्रेम आज स्वर्गातील दर्पणाला जागृतावस्था प्राप्त करून दिलं आणि त्यांच्या मुखातून निघालेले शब्द बाळ सुरेश चिंताग्रस्त होऊ नकोस, तुझ्या जीवनात भक्ती मार्गाला ताण आणि नवविधा भक्ती मार्ग तुझ्या जीवनात आचरणात आण आणि तदनंतर काशी ही अविनाशी आहे, त्या काशीच्या पुनराय क्षेत्रे हे पुण्यमय क्षेत्रे तू सकळत्याची सांगता कर. हा बंदा अगदी नव्याण्णव यज्ञ आमच्याकडून परिपूर्ण झाले, अगदी राहता राहिला तो 100वा यज्ञ म्हणजे होय तो सोमयज्ञ. सोमयज्ञाचा पवित्र आमच्या हातून त्यावेळी पार पडला. होय त्रय देवतांनी आमच्यावर पुष्पवृष्टी केली. नवेंद्र ब्रह्मा विश्वदेव महेश हे माझ्यापर्यंत तिथपर्यंत आले आणि मला उपवनाचं कार्य केलं. खरोखरच ते जगदूत प्रकार तेच, खरोखरच अगदी प्रकार सूर्याप्रमाणे मला भासू लागलं आणि त्रय देवतांनी येऊन त्या सुरेशाला अगदी आलिंगन दिलं आणि हा म्हणला अगदी 100 भरपूर झालं. म्हणून त्या पुष्प विमानातून अगदी स्वर्गाच्या ठिकाणी आम्हाला अगदी त्रयदेवता घेऊन गेले आणि स्वर्गाच्या ठिकाणी येऊन ही अमरावती आमच्या स्वाधीन केली. तर दिनापासून आम्हाला अमरीश देखील ओळखू लागले आणि या देवतांचा राजा म्हणून आम्हाला देवेंद्रही संबोधू लागले. अगदी 33 कोट देवतांचा राजा म्हणून या सिंहासनावरून प्रत्येकाच्या मनाची इच्छा अगदी या देव कार्यात सहभाग असतो आणि आमच्या हातून घडलं ती नवविधा भक्ती याचा पुण्य श्रेय मुलाला देऊ. कारण तिच्या पोट्याने जन्म घेतला तीच म्हणजे माता अदिती आणि पिता कश्यप होय. यांच्या पोट्याने 12 भावंडांनी जन्म घेतला. अंशुमान, आर्यमान, इंद्र, गोष्ट, धातू, प्रचंड, कुशल, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू अशा 12 आदित्यांना मी जन्म घेतला. आणि या जगात 33 कोटी देवता कोणकोणते असतील तर ते अष्टवसु, आप, धन, अनिल, प्रत्युष, प्रभाकर आणि विष्णू असे अष्टवसु आहेत. त्यानंतर 11 रुद्र, मनु, मन्यु, प्रभात, शिवव्रत, शिव, उमरतेश, काळ, वामदेव, भग, विद्य आणि वैवस्वत असे 12 11 मनु 11 रुद्र या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी नव्हे तर विश्व कार्यासाठी अगदी वावरतात. एवढंच नव्हे तर पंचमहाभूत या देवाच्या स्वाधीन आहेत. ती पंचमहाभूत अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश आणि पाताळ ही पंचमहाभूत या देवेंद्राच्या आज्ञेत आहेत. केव्हा पंचदरुष्ट करावे, केव्हा अग्नीने प्रज्वलित करावं, केव्हा वायूने आज्ञा करावी, एवढं हाती कार्य घेऊन हा देवतांचा राजा म्हणजे 33 कोट देवतांचा राजा हा देवेंद्र आपल्या आसनावर विराजमान होऊन प्रत्येक धर्मकार्यात आणि सहभाग दर्शवलेला आहे. काळाची गोष्ट ज्यावेळी या पुष्पमालिनी देवसभेत अगदी दिवस महंत आमच्या दिशेने येते झाले आणि त्यांच्या हस्ती होती ती ब्रह्ममाळा म्हणजे कमळाची पुष्पमाला. ती पुष्पमाला घेऊन आमच्यापर्यंत येत असताना होय त्यांच्या मनात एकच उद्देश होता. कारण ही ब्रह्मकमळा आणि ती कुंकू आणलेली पुष्पमाळा अगदी देवेंद्राच्या स्वाधीन करावी. म्हणून त्यांनी देवेंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. क्षणात आमच्या जवळ ती पुष्पमाला दिली
आम्ही ती सरासरी विलंब न करता माझ्या सानिध्यात असणाऱ्या ऐरावत मध्ये माझे वाहन त्या ऐरावताला कंठ्यावी अर्पण केली. सुवास महांतांना अगदी क्रोध आणून झाला आणि त्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा केली त्या पुष्पमाली देवसभेत, अरे देवेंद्र, अगदी तुला अहंकार आलाय. ही 14 रत्न तुझ्या सानिध्यात असताना अगदी तू दुर्वास महांतांचा अपमान केलायस. म्हणून हे देवेंद्र, एक ना एक दिवस असा येईल की तुझी 14 रत्न अगदी क्षीरसागरात जाऊन पडतील. हा ब्रह्मवाक्य नराधमा ब्राह्मणातून मुखातून निघालेले शब्द सूर्यप्रकाशामुळे स्वच्छ असतात. म्हणून ते शब्द अगदी शब्दात उतरण्यासाठी सुरुवात झाली. अगदी 100 वर्ष म्हणजे 100 वर्षानंतर हा मंत्र देवेंद्राची सारी संपत्ती अगदी त्या क्षीरसागरात पडली. त्यानंतर 100 वर्ष होती. अगदी त्या रत्नांची देवतांना आवश्यकता असते. म्हणून जय देवता म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यातील ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवाने अगदी देवेंद्र चिंतातूर दिसतोय. त्याच्या जवळ असणारी ही 14 रत्न अगदी दुर्वास महाराजांच्या शापामुळं ही त्याची 14 रत्न क्षीरसागरात पडले. पण हे देव हो, ही जर क्षीरसागरातून बाहेर आली नसतील तर देवेंद्राला काय महत्व आहे. म्हणून अगदी देवानी दानव अगदी सागर बंधन ठरवायचं ठरवलं. देव पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी हा म्हणता सागर अगदी घुमायला लागले. अगदी सागर घुसळत असताना मोहित शिष्याच्या मुखातून बाहेर पडले ते हलाहल विष अगदी तालावरती त्रस्त होऊन पडले. तिकडे तिकडे पलायन करू लागले. अगदी हा म्हणता शंभू महादेव कैलास पर्वतावरून हे दृश्य पाहत असतावेळी अगदी क्षणाचाही विलंब न करता ते विष अगदी शंभू महादेवाने प्राशन केला. अगदी दिनापासून अगदी महादेवाला म्हणजे रुद्रदेवांना देवतांना नीलकंठ या नावाने संबोधलं गेलं. तो माझा महादेव, त्या महादेवाची एक दानवेगाने भक्ती करतोय. त्याच्या भक्तीत केव्हाही कसूर पडता उपयोगाचा नाही. अगदी वेळोवेळी क्षणोक्षणी मी त्या देवतेला आराधण्याचा प्रयत्न करतोय. त्या देवतेच्या कृपाने तरीचा आशीर्वाद ठेवा. हीच योग्य, हीच योग्य. नमो बुद्धीचा तुरी महेशा, इमाने सुतार गुरुया, अनंतया विभूषा.
यांना तुझ्या चरणी वचन मूर्ती करी या नाथाचा शतशः प्रणाम शतशः प्रणाम देवऋषी अगदी हा म्हणताना अमरावतीत तुमचं पावलं पडलंय. अगदी मधुर गायनाला तुमची पावलं इथपर्यंत पडली. खरं सत्य आहे. पण देवेंद्र हा. आपल्या तत्वापासून केव्हाही दुरापस्त झाला नव्हे. अखंड पंडाम प्रारंभ त्वमेव चराचरम सप्तपदी दर्शनेन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. देवऋषी तुम्ही जर मला उपदेश केला नसतात तर या राजावर मी बसलो नसतो. म्हणून अगदी देवर्षी अगदी तुमच्या येण्याला दुधात साखर पडल्यासारखं वाटू लागलं. तुला वाटू लागलं? याच्याही मुळाची कारण आहे. या देवसभेत तुमची पावलं पडली पण तुम्ही उभे का या सिंहासनावर विराजमान व्हा. ज्याच्या वेळी तुम्ही या देवसभेत येतात मला सांगतो काहीतरी तुमच्या मनात विरंगुळा झाला असेल म्हणून तुमची पावलं या देवेंद्रापर्यंत पडतात. फक्त आज्ञा करा तुमच्या शिष्याला. तुला असं वाटतंय कारण वाचून मी इथपर्यंत आलो म्हणजे तुम्ही जे इथपर्यंत आलात त्याला कारण आहे मग देवऋषी कसं म्हटलं त्याला कारण आहे म्हणून मी इथपर्यंत आलो. पण ते कारण जरा दुरापासून ठेवा. कारण त्या आपल्या समाजाला तुमची पावलं पडत नाही. मग या गुरुची सेवा काय करावी फक्त उपदेश करा. फक्त आज्ञा करा मला म्हटलं. माझी सेवा हा काही नको अष्टरंभ आहे. काही नको गोवंश आहे, मेनक आहे, तिलोत्तम आहे. हे काही नको त्यापेक्षा रंभ आहे. एखादं रंभीचं तुम्हाला जर नृत्य पाहायचं असेल फक्त आज्ञा करा देवेंद्राला. काही नको म्हणजे हे काही तुम्हाला नको आहे. मग मला सांगा हे विश्व राज घालं अगदी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही कालखंडात तुमची भ्रमंती असते. मग मला सांगा या मरत मानवात देवभक्ती कोणत्या प्रकारे चालू आहे. देवभक्ती अरे देवभक्ती कुठे अरे काय घडतंय ते पहा. देवऋषी मी सहज तुम्हाला प्रश्न केला. त्या मृत्यूवरील मरत मानवात अगदी भक्ती मार्गात चालू आहे की नाही हा प्रश्न मी तुमच्याजवळ उपस्थित केला. पण देवऋषी तुमची मुद्रा मला बरंच काही सांगून गेली. अरे याला कारण आहे मग हे कारण मला सांग रे. तूही ब्राह्मण मीही ब्राह्मण ब्रह्मदेवापासून आमची उत्पत्ती झाली आहे. म्हणजे आम्ही बघ ब्राह्मण आम्ही ब्राह्मण आहोत. पण ब्राह्मण कुळात अरे आज खंड पडलाय. म्हणजे ब्राह्मण कुळात खंड पडलाय. मग देवऋषी तुम्ही ब्राह्मण आहात आम्ही देखील ब्राह्मणच आहोत. अगदी ब्रह्मदेवापासूनच आपली उत्पत्ती झालेली आहे. मग मला सांगा हे जर संक्षिप्त तुमचं बोलणं अगदी आम्हाला वेगळंच काही भासू लागलं. मग नेमकं काय घडलंय ब्राह्मण ही लवकरात लवकर कथन करा. खंड पडलाय म्हणजे ब्राह्मण असं मी काय म्हणालो. असं काय म्हणाला? अशी कारण आहे. अरे ऋग्वेद ब्राह्मण ऋग्वेद ब्राह्मण यांचा मुलगा कुटीर ब्राह्मण आज जन्मकाळ मुलीबरोबर लग्न केलंय. म्हणजे देवऋषी अगदी देवावर वास्तव्य करणारा तो ऋग्वेद ब्राह्मण त्याचा मुलगा कुटीर ब्राह्मण अगदी त्या ब्राह्मणाने ब्राह्मणाचं तत्व अगदी बाजूला ठेवून एका जन्माच्या घराण्यात म्हणजे शूद्र घराण्यात जन्माला आलेली ती स्त्री ती स्त्री आपली पत्नी म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. मग तर त्या कुटीर ब्राह्मणाने काय केलं. काय केलंय? त्या बापाला संपवलं. काय अगदी अभिजन्य वर्णन तर विश्वाला आदर्श कोणी घ्यायचा यासाठी मी तुझ्यापर्यंत आलोय. मग देवऋषी मी एक ब्राह्मण आहे. नव्हे तर 33 कोटी देवतांचा राजा आहे. मग मी तिथपर्यंत राहील त्याची योग्य ती समजून मी घालेन. मग देवऋषी ऐकला नाही तर कोणत्या प्रकारे शासन करावं हे देवऋषी मला परिपूर्ण ज्ञात आहे. म्हणून
म्हणून देवर्षी मला फक्त आज्ञा द्या. या देवी सभेचा त्याग करून अमरावती त्याग करून मी जातोय तो रेवा मुक्तीवाद रेवा तिरीपर्यंत जातोय. तुमचा आशीर्वाद हे देवा नारायणा, सारं घंटाळ्याबद्दल मी देवेंद्राला केलंय, पण पुढे जाऊन तो काय करतो हे मलाही पाहिजे. दुसऱ्या स्वरूपात मी पाहणार. देवा, तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहते. तुझ्याजवळ सही नाही करणार, सही नाही करणार. चंद्रा तुझा पारितोषिक दिलं या गाण्यासाठी त्यांचे तुमचं आभार मानणे